नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नर्सरीपासनं योग्य झाडांची निवड कशी करायची असते। सगळ्यात पहिली टिप आहे मित्रांनो, जेव्हा पण नर्सरी तुम्ही जाता तर तुम्हाला पाहिजे आहे की झाडाचे जे पानं आहे मित्रांनो फ्रेश असले पाहिजे, एकदम जसे असे हिरवेगार असतात मित्रांनो असे असले पाहिजे झाडांची पानं। अजून मित्रांनो त्यांना असं कोणतेही लीफ कर्ल वगैरे नसलं पाहिजे, जसं असं पाहू शकता, किंवा मित्रांनो अशी डेफिशियन्सी नसली पाहिजे आणि असे रोग नसले पाहिजे। तर ही काळजी तुम्हाला नक्की घ्यायला पाहिजे। पुढचा पॉइंट आहे मित्रांनो की जी ग्रो बॅग असते ही जी काळ्या रंगातली असते नर्सरीमध्ये ज्याच्यात झाडं लागलेली असतात मित्रांनो, ही जी बॅग आहे हिलाच ग्रो बॅग म्हटलं जाते मित्रांनो। तर ही जी ग्रो बॅग आहे याच्यातनं एक गोष्ट चेक करायची आहे की जसं मित्रांनो खालून मुळं बाहेर येतात झाडाचे, तर ते खूप सारे मुळं झाडाचे बाहेर आलेले आहे का ग्रो बॅगच्या। जी ग्रो बॅग आहे मित्रांनो त्याच्या बाहेर खूप सारे मुळं येत असतील, किंवा मित्रांनो हे जे छिद्र आहे इकडनं पण मित्रांनो खूप सारे मुळं तुम्हाला दिसत असतील की ते बाहेर येत आहे, तर असं झाड मग मित्रांनो तुम्हाला नर्सरीपासून नाही घ्यायला पाहिजे। कधी कधी काय होते मित्रांनो, हे जे आहे झाडाचे मुळं जे आहे ग्रो बॅगमध्ये चांगल्याने डेव्हलप झाल्यानंतर त्यांना अजून वाढची गरज असते, तर त्याच्यासाठी मित्रांनो मुळं जे आहे छिद्रातनं बाहेर येतात आणि जमिनीवर पसरणं सुरू होतात। तर कधी कधी जसं एखादं झाड तुम्हाला आवडलं तर नर्सरीवाल्याकडनं समजा तुम्ही विकत घेत असला तर ते काय करतील मग मित्रांनो, ती जी रूट असेल ती अशी कापून देतील आणि मग जे झाड आहे तुम्हाला असं सेपरेट करून देऊन देतील। तर मित्रांनो त्याने काय होईल, झाडाला शॉकही लागू शकतो आणि मित्रांनो काही दिवसानंतर घरी आणल्यानंतर आपलं जे नर्सरीचं हे झाड होतं ते खराब पण होऊ शकते। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो स्टेमचा, म्हणजे ही जी फांदी असते झाडाची, तसे तर वरचे जे फांदे आहे तेवढे आपल्याला पाहायची गरज नाही आहे। जी मोस्ट इम्पॉर्टंट फांदी आहे ही झाडाची जी मेन स्टेम्प असते मित्रांनो, हीच फांदी तुम्हाला पाहायला पाहिजे की ही चांगली मजबूत आहे का, कडक आहे का। एकदम पतली असलेली मित्रांनो, जे एकदम पतली फांदी असलेली झाडं तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे। पुढचं आहे मित्रांनो रूट्स, म्हणजे जे झाडाचे मुळं आहे मित्रांनो ते एकदम जास्त रूट बाउंडेड नसले पाहिजे। जसं हे झाड पाहू शकता तुम्ही, तर समजा मित्रांनो या झाडाचे ग्रो बॅगमध्ये पूर्ण कडक बसलेल्या मुळं, अजून मित्रांनो याचे खूप जास्त मुळे याच्यात ग्रोथ झालेली आहे, तर ते पण तुम्हाला झाडं नाही घ्यायला पाहिजे जे रूट बाउंडेड असतात। चुका पण करतात मित्रांनो नर्सरीमध्ये लोक जाताना, नर्सरीपासून खूप सारे झाडं नाही आणायचे एकाच वेळेस, तुम्हाला 5 ते 6 झाडंच आणायला पाहिजे। समजा मित्रांनो अशा नर्सरीमध्ये गेले तुम्ही, तिकडे खूप स्वस्त वगैरे मिळत असतील झाडं, तर मग मित्रांनो तुम्ही घेऊ शकता। पण समजा नर्सरी घराच्या जवळच असली तर 4-5 झाडंच आणायला पाहिजे, ते तुम्हाला लावणं पण सोपी होईल आणि ते झाडं चांगल्याने जगतील पण आणि त्यांची वाढ पण होईल। पुढचा आहे मित्रांनो ग्रो बॅग नक्की चेक करून घ्यायची तुम्हाला की ही जी ग्रो बॅग आहे ही चांगली आहे का, आणि खालून नक्की चेक करायला पाहिजे की खालून फाटून मुळं बाहेर आले आहे का। ते मुळांचा तर पॉईंट होता की या छिद्रातनं पण बाहेर येते, पण खालून पण चेक करायला पाहिजे की ग्रो बॅग खालून फाटलेली आहे का। समजा ती फाटलेली असेल आणि त्याच्यात मुळं दिसत आहे पूर्ण, तर मग मित्रांनो ती तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे। वाढलेले दिसत असतील मुळं तर थोडंसं अवॉइड करायला पाहिजे। तर एकदा चेक करून घ्याल की खालून पण ग्रो बॅग मित्रांनो फाटलेली नसली पाहिजे। पुढची खूप चुका करतात मित्रांनो लोक की ज्या झाडाला खूप जास्त फुलं असतात ते घरी घेऊन येतात, तर हे पण मित्रांनो ही जी चूक आहे ही तुम्हाला नाही करायला पाहिजे। असं झाड सिलेक्ट करा ज्याला म्हणजे जास्त फुलं नाही आहे, ते झाडं जास्त चांगली असतात मित्रांनो। खूप जास्त ज्या झाडांना फुलं आहे त्यांना मित्रांनो नर्सरीवाले खूप वेळा काय करतात, युरिया DAP सारखे जे केमिकल रासायनिक खतं आहे मित्रांनो त्यांचा वापर करतात, जेणे की झाडाला खूप सारे फुलं अजून कळ्या येतात मित्रांनो। मग नंतर जसं आपण त्यांना ते खतं टाकणं म्हणजे बंद करून देतो, किंवा मित्रांनो आपण त्यांना ऑर्गॅनिक खतांचा वापर करतो, तर मग मित्रांनो त्याचे फुलं थोडे कमी होऊन जात असतात, किंवा खूप वेळेस तर मित्रांनो नर्सरीपासून आल्यावर काही महिन्यांभर तर त्यांना फुलंच नाही लागत। तर हा पण पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। आणि झाड पण कधी कधी खराब होतात, तर असे झाडं अवॉइड करायचे ज्याला खूप जास्त फुलं लागली आहे। मग अशा अजून झाडांची आता लेंथबद्दल पॉईंट आहे मित्रांनो, समजा तुम्हाला जे नर्सरीमध्ये आहे खूप लहानसे झाड मिळत आहे तर तुम्हाला असे झाड नाही घ्यायला पाहिजे। मिनिमम झाडाची लेंथ एवढी असली पाहिजे मित्रांनो, जसं पाहू शकता एवढी तरी झाडाची हाईट असली पाहिजे मित्रांनो। एकदमच बारीक अजून कमी हाईटवाले झाडं तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे, कारण की ते घरी पण आणाल, अजून मग रिपोर्ट पण कराल, म्हणजे नवीन कुंड्यांमध्ये लावाल, तर मग मित्रांनो त्याची खराब होण्याची शक्यता जास्त असते। तर हे पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे की मिनिमम हाईट तरी असली पाहिजे झाडाची। एकदम लहानशी बारीक रोपं, पतले फांदीवाले असे एकदम रोपं तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे। तर हे काही टिप्स आहे मित्रांनो, जेव्हा पण नर्सरीपासून तुम्ही झाडं विकत घ्याल नक्की फॉलो कराल। आणि मग मित्रांनो याला फॉलो केलं की तुम्ही एक सर्वोत्तम म्हणजे एक बेस्ट झाडाची निवड करू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो
स्क्रीनवर आत्ता इथे तुम्हाला खताची प्लेलिस्ट असेल, झाडांसाठी बेस्ट ऑर्गॅनिक खतं सांगितल्या, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.